सुखावह बैठक. पद्मासन, अर्धपद्मासन अथवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. देह धारणा. जाणीव श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. ओम. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 15 ते 20 आवर्तन एक राऊंड आणि पुन्हा सेकंड राऊंड 15 ते 20 आवर्तन. अशा 2 राऊंड मध्ये आपण कपालभाती करणार आहोत. पहिल्या राऊंड साठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला मध्ये झटका आणि कपालभातीला सुरू. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत. सावकाश कृती थांबवायची. एक मोठा श्वास भरून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. सावकाशपणे आपला श्वास अधिक मोकळा होतोय, श्वसन मार्ग अधिक मोकळा होतोय ही जाणीव. सेकंड राऊंड कपालभाती. पुन्हा एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. 20 काउंट्स. स्टार्ट. सावकाश थांबूया. 2 राऊंड मध्ये केलेली कपालभाती, श्वसन मार्गातला बदल, या सगळ्याची अनुभूती. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य करणार आहोत आपण. 3 मकार लांबवलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अगदी लो पिच मधला आपल्याच कानानं आपला आवाज ऐकू येईल असा ओंकार. ओ. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया
आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम, शुभ सकाळ. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करणार आहोत. उठून उभं राहायचंय. सुरुवातीला आपण करणार आहोत बॉडी टॅपिंग. बॉडी टॅपिंग म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण आपल्या शरीराला टॅप टॅप करायचं. बघा, असं सुरुवात पावलापासून करायची. जिथे जिथे आपले हात पोचतील तिथे तिथे आपल्याला असं टॅपिंग करायचंय संपूर्ण. आपल्या जिथे जिथे आपले हात जाते तिथे तिथे आपल्याला असं टॅपिंग करत जायचंय. आपले हात, गळा, मागचा भाग, पाठीचा भाग, जिथे जिथे आपल्याला जमेल तिथे तिथे आपण असं टॅपिंग करत जाणार, खालून वर आणि वरून खाली. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला फुल टॅपिंग करायचंय. हा, तर करूया सुरुवात. थोडस पावलामध्ये अंतर घ्या आणि सुरू करूया आपल्या पावलापासून. पावलं, अँकलचा भाग, अँकलचा मागचा भाग, कोटरी, कोटरीचा भाग पुढचा, गुडघा, गुडघ्याच्या मागचा भाग, मांडी, मांडीचा मागचा भाग, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, पोट. बरोबर, जिथे जिथे आपले हात पोचतील ना तिकडे तिकडे आपल्याला असं टॅपिंग करायचं. आपले दोन्ही हात, खांदे, गळा, मागचा भाग, पाठीचा भाग, चेहरा, आपलं डोकं. बरोबर, छान. असंच पुन्हा दिवस खाली यायचं. तसंच पुन्हा दिवस खाली या. पूर्णपणे आपल्या शरीराला आपण थोपटतोय. बरोबर, सावकाश वर यायचं. हा, पूर्णपणे खाली जा आणि मग सावकाश वर या. बरोबर. बरं, आपण हे का केलं? कारण की आपल्या शरीरामध्ये ज्या लिम्फेटिक नोड्स आहेत, ज्या आपल्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात, अशा छोट्या छोट्या नोड्स असतात त्या, म्हणजे आपल्या शरीरातलं एक आर्मी क्षेत्र आपण म्हणू शकतो त्याला, की जे आपल्याला सगळ्या रोगांपासून लांब ठेवतं. तर त्या ऍक्टिव्हेट होण्यासाठी आपण ही बॉडी टॅपिंग केली. हम्म. पुढे आपण करणार आहोत जम्पिंग जॅक. आता इथे करताना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, हृदयविकाराचा त्रास असेल तर मात्र जास्त उडी मारणं टाळायचं आहे. ठीक आहे, जर हा सगळा त्रास असेल तर फक्त हात वर आणि खाली अशा प्रकारे मुवमेंट करा. ठीक आहे, हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास असेल तर. बाकी आपल्याला कशी थोडीशी उडी मारायची, म्हणजे बघा असं 1 2. ठीक आहे, अशा आपल्याला 10 काउंट करायचे जम्पिंग जॅकचे. इथे थोडीशी श्वासाची गती वाढेल, हृदयाची गती वाढेल. म्हणून मगाशी जसं बोलले त्याप्रमाणे जर हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार असेल तर करू नका, फक्त हात अप अँड डाऊन करा. करूया सुरुवात. पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, आणि स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं. हा, 10 काउंट झालं की थांबायचं. हा, ओके. सौख्य केलंस का तू तसं? मध्ये स्टॉप झाला होता तुझा व्हिडिओ. फक्त अंगठ्याने सांग, केलंस ना? ओके ओके, ठीक आहे. तर थोडस रिलॅक्स व्हायचं. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. रिलॅक्स. पुन्हा नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स. पुढे आपण करणार आहोत, आपल्याला हाताने टाळ्या वाजवायच्या. बघा, पाय जोडून घ्यायचे, वर एक टाळी द्यायची, उजवा पाय वर उचलायचा आणि त्याच्या मांडीच्या खाली टाळी, पुन्हा वर टाळी, डाव्या मांडीच्या खाली. अशा प्रकारे सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 काउंट झालं की थांबायचं. आणि आपल्या पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आणि आता डायगोनली टाळी वाजवायची. म्हणजे बघा, क्रॉस कसा आपण करतो त्याप्रमाणे. म्हणजे एकदा बघा, उजवा हात वर, डावा हात खाली क्रॉस आहे. एक हलकासा असा बॅक खेच द्यायचा
टाळी मारायची. मग डावा हात वर, उजवा हात खाली, थोडासा स्ट्रेच द्यायचा आणि टाळी वाजवायची. 1, 2. ठीक आहे, डायगोनली करेक्ट. बरं आपल्याला टर्न नाही व्हायचं. टेन्शन ताई, टर्न नाही व्हायचं. फक्त हात अशी क्रॉस घ्यायचे. हात फक्त असे वर द्या. उजवा हात वर, डावा हात खाली. हा, समोर बघायचं. ठीक आहे. हा, थोडस असं मागे त्याला खेच द्यायचा. थोडस असं मागे खेच द्यायचा. समोर टाळी मारायची. हा, मग पुन्हा डावा हात तसा वर क्रॉस करून, उजवा हात खाली क्रॉस करून, मागे हलकस खेच द्यायचा. पुन्हा समोर टाळी मारायची. आपण क्रॉस कसं करतो ना फुल्ली, तसं करायचं. हा, करा सुरू. 1, 2, 3, बरोबर. 5, 6, बरोबर करा. 7, 8, 9, 10, बरोबर. बरोबर. तर हे याच्याने काय होतं, की आपल्या शोल्डरला सुद्धा एक प्रकारचा किंवा डायरेक्ट मसाज मिळतो. म्हणून आपण ही थोडीशी डायगोनली टाळी वाजवली. बघा तुमच्या तळ हाताला थोड्याशा अशा झिंझिण्या आल्यासारख्या वाटत असतील. कारण की तिथलं ब्लड सर्क्युलेशन आपण ऍक्टिव्हेट केलं. थोड्या वेळ विश्रांती घ्या. करणार आहोत आपण हिप रोटेशन. तर इथे थोडस पायामध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. हा, आणि आता सुरू करायचं. एकदा उजवीकडे पुढे, डावीकडे मागे. करेक्ट. बरोबर. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स, अँटी क्लॉकवाईज. डावीकडे पुढे, उजवीकडे मागे. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. सावकाश थांबायचं. हात खाली घ्यायचे. थोडस पायामधलं अंतर कमी करा. दोन्ही हात समोर घ्यायचे. हात समोर, हाताचे तळवे जमिनीला समांतर. बरोबर. आता श्वास घेत खाली बसायचं आणि श्वास सोडत वर यायचं. करेक्ट. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि पुन्हा एकदा विश्रांती. रिलॅक्स. करणार आहोत आपण ताडासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. थोडस पावलामध्ये अंतर घ्या, तोल जात असेल. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा आहे. हा, जास्तीत जास्त ताण द्यायचा आणि मग आपले दोन्ही टाचा वर उचलूया. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. रिलॅक्स. हात खाली, पाय खाली आणि रिलॅक्स. विश्रांती. करणार आहोत आपण वीरासन. गुडघेदुखीचा त्रास असेल तर मात्र गुडघ्यावर जास्त प्रेशर न देता करण्याचा प्रयत्न. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्या. एकत्रित करू शकतो सोप पाय. आता दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या. आता आपली उजवं जे पाऊल आहे ते उजव्या बाजूला टर्न करा. राईट साईडला राईट पाऊल टर्न करायचंय. डावं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला असेल. हा, डावं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला. थोडस अजून अंतर घे सौख्या पायामध्ये. हा, बरोबर. बाकी कांचनताई तुमचं बरोबर आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे असे आडवे. हा, ठीक आहे. एकदम सरळ. एक हात खाली, एक हात वर असं नको. एकदम सरळ. हा, ठीक आहे. आता आपला उजवा जो पाय आहे ना त्याचा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करा. उजव्या पायाचा. बरोबर. हा, ठीक आहे. आणि मागे जो डावा पाय आहे तो आपल्याला जास्त अजून मागे स्ट्रेच करता येतोय का बघा. हा, बरोबर. यथाशक्ती. हा, म्हणजे आपलं लिमिटेशन नाही ओलांडायचं. ठीक आहे. आता आपली नजर उजव्या हाताच्या पंजाकडे घेऊन जा. इथे 3 काउंट थांबा. 3, 2, 1,
बरोबर. आता उजव्या बाजूला टर्न व्हा. तसेच उजव्या बाजूला कमरेतनं टर्न व्हायचं. पाय गुडघ्यातनं फोल्ड असेल. हा, ठीक आहे. टर्न झालो. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थितीत. करेक्ट. आणि हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. एकदम हलकासा. हा, व्हेरी गुड. आता इथे थांबा. आता इथे 3 काउंट थांबा. 3, 2, 1. रिलीज. हात पुन्हा खांद्यातून सरळ, कमरेतनं सरळ. आपला उजवा गुडघा सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. पायामधलं अंतर जास्त वाढल्यासारखं वाटत असेल तर कमी करा किंवा तेवढंच ठेवा. हं? आता उजवं जे पाऊल आहे ते समोर स्क्रीनच्या दिशेला येऊ देत आणि डावं पाऊल डाव्या दिशेला टर्न करा. करेक्ट. हा, डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न. उजवं पाऊल समोर स्क्रीनच्या दिशेला. हा, पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता डावा गुडघा फोल्ड करायला सुरुवात करायची आहे. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड. तुमची नजर डाव्या हाताच्या पंजाकडे किंवा बोटांकडे. 3 काउंट होल्ड. 3, 2, 1. टर्न टू द लेफ्ट साइड. डाव्या बाजूला टर्न व्हायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. नमस्कार स्थितीत. बरोबर. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि 3 काउंट थांबूया. 3, 2, 1. छान, व्हेरी गुड. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. कमरेतनं सरळ. डावा पाय सरळ. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊया. तोंडाने सोडूया. रिलॅक्स. नी रोटेशन करूया. आपल्या पायामध्ये पावलामध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. हा, थोडंसं अजून अंतर घ्यायचं. म्हणजे ऍटलिस्ट अर्ध्या फुटापर्यंत दोन्हीही पावलामध्ये अंतर. थोडंसं अंतर घ्या. आणि आता बघा, गुडघे जुळवून घ्यायचे आणि गोलाकार फिरवायचे. क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. हा, आता मागे ढकलायचे आणि मागून पुढे आणायचे. 1, 2, बरोबर. 3, 4 अँड 5. हा, 5 वेळा झालं की थांबायचं. मॅटच्या एका टोकाला येऊ. उभं राहूया सूर्यनमस्कारासाठी. 4 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. डोळे अलगद मिटून घेऊया. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्तपादासन. 4 उजवा पाय मागे. अश्वसंचलन. बरोबर. 5 स्लॅन्टिंग पोज दंडासन. गुड. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट. छान करतात. 8 पर्वतासन. त्याचा आपल्या खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बघा, तुमच्या काफ मसल्स वरती जास्त स्ट्रेच येतो. तुमची नजर तुमच्या नेवल रिजनकडे. आपण केलंय 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे घ्या. अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे. ठीक आहे. कुठेही असं वाटलं की आपल्याला दम लागतोय तर मात्र थांबा तुम्ही. सुरू करा.
ओम रवये नमः. 1, 2, 3, 4. डावा पाय मागे घ्या. बरोबर. 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10, 11, 12. आता 2 सूर्यनमस्कार आपण श्वासाकडे लक्ष देऊया. ओम भानवे नमः. 1 आहे तो श्वास सोडा. 2 इनहेल श्वास भरून घ्या. 3 एक्झेल श्वास सोडून द्या. 4 श्वास घेत उजवा पाय मागे. बरोबर. 5 श्वास सोडत डावा पाय मागे स्लॅन्टिंग पोझिशन. हा. आता 6 श्वास घेत आपल्याला गुडघे जमिनीकडे टेकवायचे. हनुवटी किंवा कपाळ जमिनीकडे न्यायचंय. श्वास घेत. आता आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. श्वास भरून घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. आणि श्वास सोडत 12 नमस्कारासन. ठीक आहे. आता पुढचं मी फक्त काउंट करीन, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची. सुरू करूया. ओम अर्काय नमो नमः. 1, 2, 3, 4. डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9. डावा पाय पुढे. 10. बरोबर. 11, 12. श्वासाची गती वाढली असेल तर मुखात होती. सावकाश बसूया खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. बटरफ्लाय सारखं पोझिशन घेऊया. आपली दोन्ही पावलं जोडून घ्यायची आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे. जास्तीत जास्त सैल सोडा. पाठकणा सर. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. श्वास घेतोय सोडतोय. करणार आहोत आपण फुल नेक रोटेशन. ज्याला मानेचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे वरच्या वर फिरवून घ्या. ठीक आहे. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. डोळे मिटून घ्या आणि आता सुरुवात करा. आपली मान उजवीकडे मागे डावीकडनं पुढे अशा प्रकारे गोलाकार फिरवायला. ठीक आहे. आता पुन्हा आपण इथे श्वासाकडे लक्ष देऊया. श्वास घेत मान उजवीकडे मागे आणि श्वास सोडत डावीकडनं पुढे. अजून एक राऊंड. श्वास घेत मान उजवीकडे मागे. श्वास सोडत डावीकडनं पुढे. विरुद्ध बाजूने श्वास घेत मान डावीकडे मागे. श्वास सोडत उजवीकडनं पुढे. अजून 2दा श्वासाकडे लक्ष देऊन आपापल्या क्षमतेने 2 वेळेला गोलाकार फिरवून घ्या. दोन्ही वेळेला झालं की सावकाश मान सरळ करायची. श्वास घेत डोळे मिटून घ्यायचे आणि पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. मानेचा एक एक सांधा मोकळा होतो आणि त्याचबरोबर आपण बटरफ्लाय स्थितीमध्ये बसलोय त्यामुळे आपले हिप जॉईंट्स सुद्धा मोकळे व्हायला मदत होते. आता पुढची कृती आपल्याला करायची. आपल्या उजव्या पायाचा अंगठा पकडायचा
उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि तो उजवा पाय आपल्याला जमिनीला घासत सरळ करायचा आणि फोल्ड करायचा. हा, बरोबर. हे आपण 3 वेळा करणार. हा, उजव्या पायाचा अंगठा पकडायचा, जमिनीला घासत पाय असं सरळ करायचा गुडघ्यातनं आणि पुन्हा फोल्ड करायचा. खाली जमिनीकडे, जमिनीला घासत घासत. वर नको उचलूस, खाली ठेव. अजून 2दा करूया. पाय सरळ करायचा, जमिनीला घासत सरळ सरळ असा आणि फोल्ड करायचा. नाही नाही, खाली ठेव पाय बरं. हा, आता अंगठा पकडलाय, तसाच अंगठा पकडून पाय असा घासत घासत सरळ कर. हा, बरोबर. आणि पुन्हा फोल्ड करायचा. ठीक आहे. हा, अजून 2दा करून घे. पाय सरळ करायचा, फोल्ड करायचा. बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ आणि फोल्ड. तसंच हे डाव्या बाजूने. डाव्या पायाचा अंगठा पकडायचा सगळ्यांनी आणि डावा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा, गुडघ्यातनं सरळ समोर आणि फोल्ड करायचं. पाय सरळ, फोल्ड, सरळ, फोल्ड. बरोबर. आता जसं आपण जातं जळतो ना, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. पुन्हा उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. आता पाय वर उचलायचा, उजवा पाय आता वर उचलायचा असा आणि मग रोटेशन करायचं क्लॉकवाईज. 1 2 बरोबर, 3 4 5. गोल गोल फिरवायचं, गोल असं वर खाली नाही, गोल फिरवायचं. हा, अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. हा, सावकाश उजवा पाय खाली. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे लक्षात येईल की आपण कसं करतोय. गॅलरी व्ह्यू असेल तर मी छोटीशी दिसेल. डाव्या पायाने करायचं. डाव्या पायाचा अंगठा, थोडासा पाय वर उचलायचा डावा पाय आणि रोटेशन. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 अँड 5. सावकाश थांबायचं, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे. करणार आहोत आपण कोणासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. जर पटकन शरीर लिफ्ट झालं होत नसेल तर हातांचा स्टँड करायचा आणि अपर बॉडी वर उचलायची आणि मग दोन्ही पाय वर उचलायचे. ठीक आहे. अशा प्रकारे कृती करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच वेळेला संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता एकाच वेळेला दोन हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. हा, ठीक आहे. जर आता पटकन वरती नाही येता आलं तर हाताचा सपोर्ट घ्या, अपर बॉडी वर उचला. करेक्ट, व्हेरी गुड. हा, आणि आता पाय वर उचल. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. 5 काउंट होल्ड. 5 4 3 2 1. रिलीज. सावकाश दोन्ही पाय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. डोकं जमिनीवर, हात जमिनीवर आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष. आपण जे हे आता केलं याच्याने आपले कोर मसल्स अधिक बिल्डअप होतात. वेट लॉस खूप छान प्रकारे होतो याच्याने. आता दोन्ही पाय दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता पाय फोल्ड करा दोन्हीही. आपल्या टाचा सीटच्या जवळ जास्तीत जास्त. दोन्हीही गुडघे मांड्या एकमेकांना जोडलेले. आपण करतोय ट्विस्टिंग. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती पकड आपल्या डोक्याच्या मागे जाऊ देत.
खांदे कोपर जमिनीकडे सैल सोडायचे. डोळे मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून बघा. गुडघे मांड्या जोडल्यात, टाचा सीटच्या जवळ आहेत, आपल्या हाताची कुशन डोक्याच्या मागे आहे. आता पुढची ऍक्शन करूया. जोडलेले पाय डावीकडे, जोडलेले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी असेल, पावलावर पाऊल असेल. डोळे मिटून घ्या आणि इथे काही सेकंद थांबा. पुन्हा बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पहा. आपल्याला कुठे थरथर वाटते का? आपला पाय त्याच्यामध्ये अंतर झालंय का? हवेत तरंगतोय का? हे तपासून पाहायचंय. आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. सावकाश, मान सरळ, पाय सरळ. बघा इथे टाचा आपल्या सीट पासून पुन्हा थोड्याशा लांब जातात, तर त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण करून ती पकड आपल्या डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डावीकडे जातील आणि मान उजवीकडे. विरुद्ध बाजूने ट्विस्टिंग. तर उजव्या हाताच्या एल्बो म्हणजे कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. बघा विरुद्ध बाजूने तुमच्या कमरेवर, पाठकण्यावर ट्विस्ट आहे. डायबिटीज आणि थायरॉइड उपचारात्मक आहे हे आसन. आणि त्याचबरोबर एक रिलॅक्सेशन पोस्ट सुद्धा म्हणू शकतो आपण याला. श्वास घेतोय, सोडतोय. गुड. बुलेट चाल करूया. सावकाश आपले पाय आणि मान मध्यभागी. दोन्ही हात खाली घ्या, पाय तसेच राहू दे, थोडेसे पायामध्ये अंतर घ्या. आता आपले गुडघे जे आहेत ना ते क्रॉस करून आपल्या पायाला एकमेकांना घ्या, एकमेकांवर जुळवा, म्हणजे चिकटवून घ्या, फक्त क्रॉस करून. बघा आता असे पाय आहेत ना, ते क्रॉस करून आपण गुडघे एकमेकांना फक्त लावून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि इथे काही सेकंद थांबा. थोडस रिलॅक्सेशन पोज आहे ही. गुडघे एकमेकांच्या जवळ घ्या, पायामध्ये पावलामध्ये डिस्टन्स आहे. बघा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. ठीक आहे. आता फक्त अंतर तसंच ठेवून गुडघे एकमेकांच्या जवळ घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर, डोळे अलगद मिटून घ्या आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. संपूर्ण पाठकणा रिलीज करा. नकळत आपण त्याच्यावरती एक कॉन्ट्रॅक्शन आणतो. रिलीज करा. खांदे कोबरा एकदम रिलॅक्स. डोळे मिटून घ्यायचे. चेहरा शांत आणि काही सेकंद इथे थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे. करणार आहोत आपण ब्रिज पोज, सेतू बंधासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. आता दोन्हीही गुडघे, मांड्या, पावलं एकमेकांना जळून घ्या. शक्य असेल तर टाचा आपल्या सीटच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी घोटा म्हणजेच आपला अँकल पकडता येतोय का बघा दोन्हीही पायांचा. सौख्य थोडस कॅमेरा खाली करशील का म्हणजे मला दिसेल. हा ओके बरोबर. कांचनताई तुम्ही बरोबर पकडलाय. आपल्याला आता आपला अँकल पकडायचा आहे. ठीक आहे. हा जास्तीत जास्त पाय आपल्या सीटच्या जवळ आपण अँकल पकडायचा प्रयत्न केलाय. जर अँकल पकडता येत नसेल तर हात खाली जमिनीवर ठेवा. ठीक आहे. अँकल पकडणं अनकम्फर्टेबल वाटत असेल तर हात खाली जमिनीवर ठेवा. शक्य असेल तर हा अँकल पकडा. आणि आता सुरू करूया. आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे, मग कमरेचा भाग आणि मग असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. जर अँकल पकडता येत नसेल ना तर हात खाली ठेव. ओके गुड. अजून थोडस वर येता येते का बघ. ओके छान. कांचनताई ट्राय करा. हम्म. श्वास घेतोय, सोडतोय.
जर पकडून जर वर उचलता येत नसेल ना, तर हात खाली जमिनीवर ठेवा आणि मग अपर बॉडी वर उचला. श्वास घेतोय, सोडतोय, सावकाश उलटचा, हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर. अँकल जे पकडले ते सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. बघा, जेव्हा आपण हे करतो तेव्हा गुडघ्यांवरती सुद्धा एक प्रकारचं प्रेशर येतं. पाठकण्याचं आरोग्य सुधारतच, त्याचबरोबर आपल्या कंठस्थ ग्रंथी आहेत त्यांचंही आरोग्य सुधारायला मदत होते. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याच्या आतमध्ये पायाची बोटं बाहेर. डोळे मिटून घ्यायचे. आता आपल्याला एक सोपी कृती करायची आहे. बघा काय करायचं. आपले दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ठीक आहे. आणि आपल्या बघा अशा प्रकारे हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी गुंफून घ्या. आणि ती जी पकड आहे ती एकदा उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला आपल्याला अशी ठेवायची आहे. हा, आता माझी इथे डावी बाजू आहे त्यामुळे मी डाव्या बाजूने करतेय. तर आता आपण डाव्या बाजूला अशी हाताची पकड घेतली, तिथे आपला उजवा गाल ठेवायचा, विरुद्ध गाल. हा हा, बरोबर. ठीक आहे. पाय जोडून घ्या मागच्या मागे. आता आपला जो डावा पाय आहे ना, तुमची आता फ्रंट साईड कुठली आहे ती बघा. ठीक आहे. तिथे विरुद्ध गाल ठेवायचा आहे. हा, फ्रंट साईड उजवी आहे ना, मला असं वाटतं. ठीक आहे. प्रत्येकाची बघा कुठली उजवी आहे किंवा डावी. आता तो पाय हळूहळू फोल्ड करा. त्या पायाचा गुडघा फोल्ड म्हणजे जमिनीला घासत घासत, जमिनीला घासत, जमिनीला असं सरकवत सरकवत फोल्ड करायचा. बघा. हा, पाय खालीच ठेव, पाऊल खालीच ठेव, पाऊल खालीच ठेव. हा, आणि फक्त गुडघा वरती घे. येस. आता आपल्या हाताचा कोपर आणि त्या पायाचा गुडघा एकमेकांच्या जवळ येऊ दे. येस. याला फिश पोज म्हणतात. थोडस रिलॅक्सिंग आहे ते. करेक्ट. हा, आणि आता डोळे मिटून घ्यायचे आणि इथे थोडस रिलॅक्स व्हायचं. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय, श्वास घेताय, सोडताय. करेक्ट. सावकाश आता तो पाय सरळ करा. हाताची जी गुंफण आहे ती सोडून द्या. आता विरुद्ध बाजूने, आता मी थोडीशी क्रॉस होते, दुसऱ्या बाजूने करायचंय. पुन्हा दोन्हीही हातांची बोटांची गुंफण करा. आता तुमचा दुसरा हात खाली असेल, म्हणजे आता जर डावा हात असेल खाली किंवा उजवा हात कुठलाही एक, आणि विरुद्ध गाल. ठीक आहे. आता सावकाश जो पाय आपला पुढे आहे, म्हणजे आता जर उजवा पाय किंवा डावा पाय जो पाय पुढे असेल म्हणजे विरुद्ध पाय, तो हळूहळू जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे. हा, आणि त्या पायाचा गुडघा आणि कोपर एकमेकांच्या जवळ घ्यायचंय. बरोबर. पुन्हा इथे एकदम रिलॅक्स व्हा. पूर्ण संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स सोडायचंय. डोळे मिटून घ्यायचे आणि काही सेकंद थांबायचं. श्वास घेतो, सोडतोय. सावकाश रिलीज करूया. पाय सावकाश सरळ करायचा, फोल्ड केलेला आहे तो. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या आणि पुन्हा एकदा विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. पुढे आपण करणार आहोत सर्पासन. सोपं आहे, एकत्रित करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. आपल्या लेफ्ट हँडचं रिस्ट आपल्या राईट हँडने पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठीचा जिथे मणका आहे शेवटचा तिथे ठेवायची आहे आणि डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. करेक्ट. हनुवटी जमिनीवर आहे. आता थोडेसे आपले खांदे आणि कोपरं
वरच्या बाजूने स्ट्रेच करायची, म्हणजे ते जमिनीला पॅरलल येतील. आपले एल्बोज आणि आपले शोल्डर हे जमिनीला पॅरलल आलेले आहेत. आता एकाच वेळेला सावकाश आपली हनुवटी वर उचला. गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत जमिनीपासून वर या. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि नजर सिलिंगकडे. बरोबर, छान. आता इथे श्वास चालू ठेवा हा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडा आणि एका गालावर पडून विश्रांती. बरोबर केलेलं. रिलॅक्स व्हा. पुन्हा एकदा आपण हीच कृती करणार, पण थोडीशी वेगळी. जसं आपण नेहमी सुलभ भुजंगासन करतो त्याप्रमाणेच. पुन्हा एकदा स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेमध्ये, हाताचे नळवे चेहऱ्याच्या रेषेत. आणि आता पुन्हा एकदा आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायला सुरुवात करा. आपल्याला आपल्या नेबल रिजन पर्यंत वर यायचंय. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर आहे. नाही, एल्बो तुमचे छातीच्या जवळ असू देत, कांचनताई. हे बघा अशी. हा, हा. अजून थोडेसे मागे. हाताची कोपरं. येस. हा, बरोबर. ठीक आहे. आता जे पाय आपले मागे जोडलेले आहेत ना, ते फोल्ड करा. येस. आपली टाच येऊ दे सीटच्या जवळ. करेक्ट. आता खाली ज्या मांड्या आहेत त्या जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. बरोबर. ठीक आहे. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. खाली पाय. सावकाश कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. रिलॅक्स. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश एका कुशीवर आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचा. अगदी सावकाशपणे. मान मागे सैल सोडायचे. रिलॅक्स. डोळे मिटून काही सेकंद थांबा. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. तुम्हाला जे जमेल तसं, किंवा वज्रासन. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये जास्त वेळ बसणं शक्य आहे ती स्थिती घ्यायची आहे. पाठकडा सरळ करायचा. येताय का घालता? हा. वज्रासनामध्ये पण बसताना जर अँकल जॉईंट्स मध्ये जास्त त्रास वाटत असेल, गुडघेदुखीचा त्रास वाटत असेल, तर एक नॅपकिन घ्यायचा. त्या नॅपकिनचा फोल्ड करायचा आणि तो अँकलच्या खाली ठेवायचा. म्हणजे आपल्या शरीराचा जो भार आहे, जो अँकलवर जातो, तो थोडासा कमी होतो. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. काही सेकंद संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आपल्या शरीरामधल्या प्रत्येक अवयवाप्रती, आपल्या शरीरामधल्या प्रत्येक सिस्टीम, जी संस्था आहेत, जे आपल्या शरीराचं कार्य सुरळीत पार पडतात, त्यांच्याप्रती एक ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता भाव. आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे आणि त्यासाठी आपण जी साधना करतोय, मनापासून धन्यवाद स्वतःला. करणार आहोत आपण पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. हाताची कोपरं जी आहेत ही जमिनीला पॅरलल. वज्रासनामध्ये पण आपण हे करू शकतो. ठीक आहे. आता हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. बरोबर, छान. डोळे अलगद मिटलेले.
दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. बरं, आता हे करताना पद्मासन किंवा साधी मांडी घातली असतील आणि आपले गुडघे जर वर उचलले जात असतील, तर मात्र आपल्याला गुडघे वर उचलू न देता यथाशक्ती आपले हात वर स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे मिटून आपण किती छान हे आसन केलंय हे आपलं आपण तपासूया. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य. श्वास घेतो, सोडतो. डीप ब्रीथिंग करूया. एक मोठा श्वास भरून घ्या. हा श्वास घेताना नकळत कपाळावर आठ्या येतात, तर आपल्याला सहज दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि संथपणे सोडायचं. खूप छान. रिलीज करूया आसन. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात हृदयापाशी येतील. डोळ्यालगत मिटलेले आहेतच. आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवरती आणि विश्रांती तिथल्या तिथेच. बघा, कमरेपासूनचा जो वरचा भाग होता तो पूर्णपणे आपला ताणला गेला होता. पाठकण्याला एक छान असं प्रेशर होतं. त्याचबरोबर व्हर्टिकली खेच होता. या सगळ्याची अनुभूती डोळे मिटून. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. बघा, अधिक मोकळं झाल्यासारखं वाटतं जेव्हा आपण स्ट्रेचिंग वाली आसनं करतो त्यावेळेला. आपले जे वायुकोश आहेत ते अधिक मोकळे होतात. जास्तीत जास्त शुद्ध हवा आपल्या संपूर्ण रक्तामध्ये मिसळली जाते. तिथं जे ऑक्सिजनचा पुरवठा आहे तो खूप छान प्रकारे होतो आणि हे आपल्याला लगेच हे इफेक्ट जाणवतात. खूप छान आणि फ्रेश वाटतं. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा. ज्यांना अवघडल्यासारखं वाटत असेल तर पाय बदलायला हरकत नाहीये. आता आपल्याला करायची आपल्या हाताची प्राणमुद्रा, जी आपल्या शरीरातली प्राणशक्ती वाढवते. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल, तर त्यांच्यासाठी ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त आणि लाभदायक ठरते. सोपी आहे. आपले जे हात आहेत ते असे समोर घ्यायचे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं. पहिली 2 बोटं ही आपली ओपन असतील. अशा प्रकारे ही आहे आपली प्राणमुद्रा, जी शरीरामधली प्राणशक्ती वाढवते. बरोबर. फक्त करंगळी आणि रिंग फिंगर त्याच्या बाजूचं जे आहे रिंग फिंगर, ते 2 बोटं फोल्ड करायची. त्याची टोक अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायची. हे बघा अशी. हां, बरोबर. आता हां, करेक्ट. बरोबर. ही आहे आपली प्राणमुद्रा, जी हाय ब्लड प्रेशर आणि त्याचबरोबर हृदयविकारासंबंधी कुठलेही आजार असतील, तर त्यांच्यासाठीही लाभदायक ठरते. हो, बरोबर. आता हे दोन्ही हात आपले खाली गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. हां, थोडेसे हात कांचनताई थोडेसे मागे घ्या, म्हणजे तुम्हाला स्ट्रेच नाही येणार. हां, बरोबर. ठीक आहे. डोळे आता अलगद मिटून घ्यायचे आणि फक्त श्वासाकडे लक्ष द्या. फक्त ब्रीथिंग अवेअरनेस. डोळे मिटून. श्वास घेतोय, सोडतोय. 2 ते 3 श्वास इथे फक्त श्वासाकडे लक्ष देऊन थांबायचंय. चेहऱ्यावर जेंटली स्माइल. आपल्या शरीरामध्ये 5 मुख्य प्राण आहेत आणि 5 उपप्राण आहेत. या सगळ्याचं वहन खूप छान प्रकारे होतंय. ही भावना आपल्या मनामध्ये आहे. आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत, त्या चक्रांमधून जी ऊर्जा आपल्या या शरीरामध्ये ॲक्टिव्हेट करते, ते चक्र संतुलित आहेत. आपलं शारीरिक, मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे. 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा यथाशक्ती आणि संथ गतीने सोडायचा. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि थांबा. 5, 4, 3,
2 1. घेतलेला श्वास सावकाश सोडून द्यायला सुरुवात करा. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. संपूर्ण श्वास सोडल्यानंतर पुन्हा एकदा तिथे थांबा. 5 4 3 2 1. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. And hold. 5 4 3 2 1. Slowly inhale, exhale, breathe out, slowly breathe out. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्या. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. हातांची ज्ञानमुद्रा. आपला प्राणायाम आपण जी प्राणमुद्रा केली होती ती सोडून देऊन अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून हातांची ज्ञानमुद्रा. चेहरा शांत, डोळे मिटलेले आहेतच. प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. करणार आहोत आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन प्राणायामाची 3 आवर्तनं. सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्यभेदन. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डोळे अलगद मिटलेले. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी नाकपुडी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी रेचक. आता आपली उजवी नाकपुडी बंद आहेच. आपण करूया चंद्रभेदन प्राणायाम. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवी रेचक. शेवटचा आवर्तन चंद्रभेदन. डावी बंद. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सूर्यभेदन आणि चंद्रभेदन या दोन्ही प्राणायामामुळे आपल्या श्वसन मार्गात काही बदल जाणवतोय का हे तपासूया. शरीर मन शांत करणार, ऍक्टिव्हेट करणार हे दोन्ही प्राणायाम होते. करूया शीतकारी प्राणायामाची 3 आवर्तनं. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या पट्टीतनं हवा आतमध्ये भरून घेऊया. तोंडाने पूरक. तोंड बंद. नाकाने रेचक. पुन्हा ओठ विलग, दातावर दात. तोंडाने पूरक. दाताच्या पट्टीतनं हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. तोंड बंद. नाकाने रेचक. अजून एक राऊंड. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने पूरक. तोंड बंद. नाकाने रेचक. काही क्षण शांत. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तनं.
भ्रामरी करण्यासाठी आपल्याला आपल्या कानामध्ये पहिलं बोट जे आहे ते त्याच्याने कान आपल्याला बंद करायचे आहेत. अगदी हलकेशे हा. पहिलं बोट जे आहे ना त्याच्या. डोळे मिटून घ्यायचे. खोलवर दीर्घ पूरक. आपल्या कानामधला प्रेशर थोडासा वाढवायचा आणि रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. आता आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. उजवा हात आपल्या मस्तिष्कावर म्हणजे आपल्या कपाळावरती जिथे आपल्या टाळूचा भाग आहे. सॉरी, टाळूचा भाग डोक्यावर. टाळू, हा बरोबर, हेड ऑफ द सेंटर. डावा हात आपल्या हृदयावर. पुन्हा डोळे हलकत मिटून घ्या. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटलेले आहेतच. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आहे ती बैठक सोडून देऊया. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन, साठी मांडी घातली असेल सोडून द्यायची आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळा आणि थोडा वेळ विश्रांती. आज आपण क्विक रिलॅक्सेशन करणार आहोत, ज्याला QRT म्हणतात, क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. तर इकडे तुम्हाला दोन्ही पाय जुळून घ्यायचे. आपले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. हातांच्या मुठी आवळून घ्यायच्या, घट्ट टाईट करायच्या. तर आता आपल्याला पावलापासून ते वर असलेल्या हाताच्या मुठीपर्यंत संपूर्ण शरीर आवळून घ्यायचंय, एकदम टाईट करायचंय, कॉन्ट्रॅक्शन करायचंय आपल्या प्रत्येक अवयवाचं. सुरुवात करूया. हाताच्या मुठी वळून घ्यायच्यात, हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता सुरुवात करायचंय, संपूर्ण शरीर आवळून घ्यायला सुरुवात करायचंय, टाईट करायचंय. सुरुवात करूया. आपले पावलांची 5 बोटं टाईट करायची आहेत. अँकल जॉईंट्स टाईट करूया. काफ मसल्स टाईट करायचे, गुडघे टाईट, आपले थाय मसल्स टाईट, सीटचा भाग टाईट करायचा आहे, पोटाचे स्नायू टाईट टाईट टाईट. दातावर दात गच्च मिटून घ्यायचे, डोळे गच्च मिटायचे आणि संपूर्ण शरीर टाईट 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 आवळून घ्यायचंय. टाईट 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 टाईट. रिलॅक्स. हात तसेच ठेवा, फक्त हाताच्या मुठी ओपन करा. अजून एकदा आपण हीच कृती करणार आहोत. रिलॅक्स करा. पुन्हा दोन्ही हातांच्या मुठी जोडून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण शरीर टाईट करायला सुरुवात करायची आहे. पावलापासून ते वर असलेल्या हाताच्या मुठीपर्यंत सुरू करूया. पावलं टाईट, अँकल जॉईंट्स टाईट करायचे आहेत, काफ मसल्स, नी जॉईंट्स, थाय मसल्स, हिप जॉईंट्स टाईट टाईट टाईट. पाठीचा मणका टाईट करायचा आहे, पोटाचे स्नायू टाईट, छातीचा भाग टाईट टाईट, शोल्डर टाईट, आपले एल्बोज टाईट, रिस्ट टाईट. जास्तीत जास्त घट्ट घट्ट आवळून घ्यायचंय, घट्ट आवळून घ्यायचंय. दातावर दात गच्च मिटून घ्यायचे, डोळे गच्च मिटून घ्यायचे, टाईट टाईट. चेहरा पण टाईट करायचा आहे, एकदम टाईट टाईट. आपण असं जोर लावलेला आहे आणि आपलं संपूर्ण शरीर आवळून घेतलंय, कॉन्ट्रॅक्ट केलंय, टाईट केलंय. एकदम टाईट टाईट अँड रिलॅक्स. हात खाली घ्या. पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स, हातामध्ये डिस्टन्स.
मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्ये. जे शरीर आपण टाईट केलं होतं ते आता पूर्णपणे जमिनीकडे रिलीज करायचंय. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतो, सोडतोय. माझ्यातला सगळा आळस, माझी सगळी शारीरिक दुखणी कमी झालेली आहेत. माझी ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधी माझ्यापासून दूर झालेल्या आहेत. ज्या व्याधीसाठी माझी काही ट्रीटमेंट चालू असेल, मी काही औषधं घेत असेल, ती आता औषधही हळूहळू कमी होणार आहेत. शरीराने मी आता सुदृढ, निरोगी आणि तंदुरुस्त होणार आहे. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना शुद्ध हवा, चैतन्य, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. ही सगळी शक्ती आपल्या पेशीपेशीपर्यंत पोहोचतीये. आपल्याला आनंदी, समाधानी करतीये. श्वास सोडताना आपले सगळे वाईट विचार, आपल्या सगळ्या वाईट सवयी आपण या श्वासासोबत बाहेर सोडतोय. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम्. मला माझ्या जीवनात सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. मला माझ्या जीवनामध्ये खूप पुढे जायचंय. माझी जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, माझ्या ज्या काही कल्पना आहेत, त्या सगळ्या इच्छा मला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा मला माझ्या साधनेपासून मिळते. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे आणि या सगळ्यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मनोमन आपल्या आई-वडिलांचं, गुरुजन, इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. त्यांचे आशीर्वाद घेऊया. सावकाश एका कुशीला वळायचंय. हाताच्या आदराने बैठक स्थितीमध्ये. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. शांती पाठ. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शांती शांती शांतीः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव, आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडूया. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे मिळून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. उद्या आपला वर्ग होणार आहे, फक्त तो उद्या 6 वाजता होणार आहे. 6 ते 7 उद्या आणि परवा दोन्हीही दिवस वर्ग आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला किंवा तुमच्या परिवारातील सदस्यांना सुद्धा जॉईन करायला सांगू शकता. फ्री वर्ग आहे. 21 जून निमित्त इंटरनॅशनल योग डे. त्यासाठी आपण हे वर्ग अरेंज केलेले आहेत. तर उद्या आणि रविवारी दोन्ही दिवस 6 ते 7 आपला वर्ग होईल.
उद्या कीर्ती मॅडम असणार आहेत वर्गावरती, तर त्या घेणार आहेत उद्याचा वर्ग आणि संडेचा वर्ग हा मी घेणार आहे. तर तुम्ही जरूर उपस्थित राहा 6 ते 7 मध्ये. थोडंसं वेगळी साधना करण्याचा हा तुमचा अनुभव असेल शनिवार आणि रविवारचा. हं? तर नक्की उपस्थित राहा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण सांगा, तुमच्या फॅमिलीला सुद्धा सांगा. ग्रुपवरती त्याच्याबद्दलचा मेसेज आणि त्याची जी लिंक आहे, Zoom लिंक, ती तुम्हाला पाठवली जाईल. कदाचित आपली ही सेम लिंक सुद्धा असू शकते किंवा सर दुसरी लिंक सुद्धा बनवू शकतात. ठीक आहे? तर उद्या आपला वर्ग आहे. उद्या तुमचं स्कूल आहे का? सॅटर्डेला स्कूल असतं? ओके. सकाळी मॉर्निंगला असतं ना त्याच्या. अच्छा. 6 ते 7 आहे. तुम्ही जरी व्हिडिओ तुमचा बंद करून जरी अटेंड केलात ना तरी चालेल. म्हणजे तुम्हाला ऐकता येईल. म्हणजे जर तुम्हाला स्वतःला नाही करता आलं, तर व्हिडिओ बंद करून अटेंड करा. बरं. म्हणजे मिस करू नका. कीर्ती मॅडम वर्ग घेणार आहेत उद्याचा आणि संडेचा वर्ग हा मी घेणार आहे. हं. योगा डे निमित्त. ओके. तू पण जॉइन हो सौख्या. हरिओम. चला. मीटिंग एंड करते. धन्यवाद. शुभ दिवस.